नमस्कार मैत्रिणी सखीनो, तुमचं स्वागत आहे माझ्या अर्चना वैभवी किचनमध्ये। आज की नाही आपण छान मस्त अशी रानभाजी, ज्याला की नाही कडवंची म्हणतात, ह्या दिवसात आपल्याला हे भाजी सहसा मिळते बघा। खूप सुंदर। हे वरून तर आपल्याला छोटंसं दोडकं असल्यासारखं वाटतं, छोटंसं किंवा कारलं, कडसरपणा असतो ह्याला। जर खायला गेलं की नाही आपण तर कडवट लागतं, त्याच्यामुळे ह्याला कडवंची, हे छोटंसं कारल्या टाईप, दोडक्या टाईप असे शिरा अशा छान ह्याच्यासारखं असतं बघा। छोटे 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 आहेत असे एकदम। तर काय केलेले, हे कडवंची आणलेली आहे। आता बघा, जर जास्त पिकलं असेल तर हे काय होतं, आपोआप तडकतं बघा। हे बघा, हे काय होतं, असं आता आपोआप तडकतं आणि बी बाहेर येतं याच्यातलं। हे शरीराला खूप छान आहे ही रानभाजी कडवंची। तर आज आपण काय करणार आहे, याचे भाजी तयार करणार आहे। आता त्याला लागणारे साहित्य बघा। फोडणीसाठी मी जिरे, मोहरी, काळं तिखट, मीठ, हळद, लाल तिखट, अर्धा कप मी मोठा शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे, आणि गुळाचा एक छोटासा खडा, आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या। त्याचबरोबर काय केले, मी हिंग पण वापरणार आहे थोडं। आता आपण काय करणार आहे, आधी हे कडवंची हे आपण काय करणार आहे, छान मस्त असे धुवून घेणार आहे। आणि हे जे पुढचं आहे की नाही, पुढचं आणि हे मागचं देठ असं आपण स्वच्छ करून घेणार आहेत। हे थोडंसं पाठीमागे हे देठ आहेत की नाही लांब, ते काढून घेणार आहेत, आणि पुढची बाजू पण आहे की नाही त्याचे थोडंसं असं कट करून घेणार आहे। पुढचं नाही जरी केलं तरी चालेल, पण पाठीमागं जे थोडासा दांडा आहे तो आपण काय करणार आहेत, काढून घेणार आहेत। तर हे मस्त अशी रानभाजी कडवंची आपण छान तयार करूयात। तर मी काय करते, असे सगळे हे स्वच्छ करून घेते। तर अशा प्रकारे मी काय केलेली, ही छान मस्त अशी कडवंची नीट करून घेतलेली। तर आपण आता काय करूया, ह्याची भाजी करूया। आता मी काय करणार आहे, ह्या डावाने, तेलाच्या डावाने 3 चमचे तेल मी या कढईमध्ये घालणार आहे। आता तेल आपण हे तापवून घेऊया। पावसाळ्यात किंवा इतर कुठल्याही मोसमामध्ये ज्या त्या वेळच्या ज्या रानभाज्या असतात की नाही, ते बाजारामध्ये अवश्य मिळतात, त्या तुम्ही अवश्य करून खा। खूप छान असतात रानभाज्या। हे कडवंची 200 रुपये किलो मिळाली, त्याच्यातले मी पाव किलो आणलेली आहे, पण ह्याची टेस्ट खूप छान लागते रानभाज्यांची। आता मी काय केलेलं, याच्यामध्ये 1 चमचा मोहरी घातलेली। आता ही चांगली आपण तडतडू देणार आहे। छोटा चमचा स्टीलचा ह्याचा असेल तर अर्धा घाला। जोपर्यंत आपण छान मोहरी तडतडू देत नाही तोपर्यंत आपल्या भाजीला छान फोडणी बसत नाही, त्याच्यामुळं मस्त अशी छान तेलामध्ये मोहरी तडतडू द्या, नाहीतर दाताखाली आली की मोहरी कच्ची लागते। आता आपण याच्यामध्ये काय करणार आहे, छान असे जिरे पण घालणार आहे। आता याच्यातच जिरे तडतडलेले, आता लसूण घालून घेऊया। लसूण घातलेले आहेत आपण याच्यामध्ये, त्याला मस्त असं छान हलवून घेऊया। छान लसणाचा पण खूप छान वास यायला, गावरान लसूण आहे। ज्या वेळेला आपण लसूण घेतो त्यावेळेला त्याचा कलर जर लसणाच्या पातेचा लालसर कलर असेल की नाही, तर तो अवश्य घ्या, कारण तो गावरान लसूण असतो। आता मी काय केलेलं आहे, हे छोटा चमचा आहे, या चमच्याने अर्धा चमचा हळद घातलेली। मी थोडीशी तिखट करणार आहे, 1 चमचा हे घातलेलं आहे लाल तिखट, आणि अर्धा चमचा काळं तिखट घातलेलं आहे। मस्त आता छान असा, आता आपण हे कडवंच्या याच्यामध्ये
कडवनची खूप छान लागते बरं का मैत्रिणींनो. करून बघा तुम्ही अवश्य एकदा ही रेसिपी करून बघा. आता मी याच्यामध्ये काय करणार आहे, अर्धा चमचा हिंग घालणार आहे. आता मी काय करणार आहे, याच्यामध्ये थोडंसं पाणी, एक पाव ग्लास पाणी घालणार आहे याच्यामध्ये. म्हणजे हे काय होईल, आपल्या आतल्या ज्या कडवंचीच्या बिया आहेत तिथपर्यंत जाऊन हे शिजायला मदत होईल. खूप छान वास यायला मिळते. आता आपण जो हा गुळाचा खडा घेतलेला आहे तो काय करणार आहे, याच्यातला गुळ असा या भाजीला मस्त असं, जरा कडू थोडंसं लागतं म्हणून कडवंचीला आपण काय करणार आहे, थोडासा गूळ घालणार आहे. मी एवढा गूळ असा छान घातलेला आहे. आपण काय करणार आहे, त्याच्यामध्येच मी काय करणार आहे, अर्धा चमचा मीठ घालणार आहे. तुम्ही चवीनुसार मीठ घाला, मी अर्धा चमचा घातलेला आहे. आता आपण काय करणार आहे, या भाजीवर झाकण टाकून एक 5 मिनिटं आपण वाफ काढून घेऊया. आता बऱ्यापैकी भाजीला उकळी आलेली आहे. आता आपण काय करूया, याच्यामध्ये जे कूट घेतलेले आहे आपण शेंगदाणे, तुम्ही शेंगदाण्याचं कूट घेऊ शकता किंवा खोबऱ्याचा पण बारीक केलेलं खोबरंही तुम्ही टाकू शकता किंवा दोन्हीही टाकू शकता. खोबरंही आणि बारीक केलेलं कूटही दोन्हीही टाकलं तरी चालेल. आता आणखीन आपण काय केलेलं आहे, कूट टाकलेलं आहे, त्याच्यामुळं आता ह्याच्यात मस्त असं छान एक वाफ काढून घेणार आहेत त्या कुटाला. आणि हे जो थोडासा अंगरसा ठेवणार आहेत आपण भाजीला. मग त्याच्यासाठी जे आपण मीठ, तिखट, गूळ, शेंगदाण्याचे हे टाकलेले आहे ते सगळं स्वाद त्या कुटामध्ये पण जाईल. अशी आपण एक छान मस्त अशी वाफ काढून घेऊयात. तुम्ही अशा छान जर रानभाज्या जर घरात नेहमी करत राहिला तर मुलांनाही काय होईल, त्याची आवड निर्माण होईल आणि मुलं सहज खातील या रानभाज्या. तर आता आपली ही भाजी तयार झालेली आहे. आता आपण हे डिशमध्ये काढून घेऊया. तर अशा प्रकारे आपली काय झालेली ही रानभाजी कडवनची तयार झालेली आहे. तुम्ही अवश्य करा, खूप छान लागती, मस्त होती. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला सांगा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझं चॅनल अर्चना वैभवी किचनला तुम्ही सबस्क्राईब करा. थँक्यू. नक्की करून बघा रानभाजी, खूप छान.